जगामध्ये सगळे लोक आपला फायदा घेतात. नेटो असेल, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असेल, ते अमेरिकेकडून प्रचंड पैसे घेतात. ते द्यायचं मी बंद करेन, पॅरिस अकॉर्ड नको आपल्याला, असं वगैरे त्यांची धोरणं त्यांनी अशी दाखवली लोकांना, की लोकांना वाटलं की हे उमदे आणि धाडसी असे राष्ट्राध्यक्ष आहेत आणि ते देशाला खूप वरती आणतील. आणि त्यांनी त्यांचं सुद्धा मुवमेंट अशी होती, मेक अमेरिका ग्रेट अगेन, अशी त्यांनी ती कॅम्पेनच राबवली काम करून ते निवडून आले. पण प्रत्यक्षात त्यांनी कुठल्याही किमती कमी केल्या नाहीत. ते आल्यापासून आता जवळजवळ वर्ष झालं. त्या टॅरिफ लावल्यानंतर टॅरिफचा त्रास इतर देशांना नाही झाला एवढा, जेवढा अमेरिकन लोकांनाच झाला. कारण जेव्हा माल भारतातून समजा किंवा इतर देशातून अमेरिकेत येतो, तेव्हा ॲमेझॉन म्हणा किंवा जे डिस्ट्रीब्युटर असतात ते त्याचं टॅरिफ भरतात, अमेरिकेतले डिस्ट्रीब्युटर. बरं, ते काही डिस्ट्रीब्युटर स्वतःच्या खिशातून ते पैसे घालणार नाहीत. टॅरिफ जेवढे ते भरतील तेवढा टॅरिफ ते लोकांच्याकडून, कन्झ्युमरकडून वसूल करतात. त्यामुळे शेवटी सगळ्या किमती वाढल्या यांच्या टॅरिफमुळं.